नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बस अपडेट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहूया आधार सुपरवायझर ऑपरेटर भरती 2026 बद्दल पूर्ण माहिती. एकूण 80 आणि त्याहून जास्त पद आहेत. पदाचं नाव असणार आहे आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर. आता यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण पाहिजे किंवा 10वी उत्तीर्ण प्लस ITI किंवा 10वी उत्तीर्ण प्लस डिप्लोमा. आता यामध्ये वयाची अट 18 वर्षे किंवा अधिक. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. आपण वेबसाईटवर पाहूयाच कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये ही ओपनिंग निघालेली आहे आणि यासाठी फी बद्दल अजूनही काही तपशील नाहीये. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2026 असणार आहे. नोकरीचा अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट आहे. हीच त्यांची अधिकृत वेबसाईट आहे. आपण पाहूया. आता आपण पाहूया या वेबसाईटवर काय माहिती दिलेली आहे. कॉमन सर्व्हिसेस सेंटर CSC यामध्ये आधार सुपरवायझर ऑपरेटर डिस्ट्रिक्ट वाईज यांनी ही माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता या लिस्टमध्ये बरीचशी राज्य बिहार तसेच गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि लिस्ट डाऊन केला तर महाराष्ट्र पण दिसतंय आणि प्रत्येक राज्यामधली बरेचसे जिल्हे आहेत आणि हे जे पद आहे हे ऑपरेटर असणार आहे. बऱ्याचशा वॅकन्सीज आहेत आणि शेवटची तारीख 20 मे 2026. आपण सध्यापुरती महाराष्ट्रात पाहूया. महाराष्ट्रामध्ये आपण उदाहरणार्थ आपण पुण्याचं पाहिलं तर आपण अप्लाय नाववर क्लिक करूया. यावर अधिक माहिती दिलेली आहे. यांनी लिहिलं आहे की महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये 1 किंवा 2 जागा आहेत. यासाठी ही आधार सेवा केंद्र ASK अंडर CSC E-Governance Services India Limited. नेम ऑफ पोस्ट आधार सुपरवायझर ऑपरेटर डिस्ट्रिक्ट. वय किमान 18 वर्ष, 12वी किंवा 10वी प्लस ITI किंवा 10वी प्लस डिप्लोमा. आता यासाठी यांनी बाकीच्या टर्म्स दिलेल्या आहेत. इथे लिहिलंय की तुम्ही आधार सुपरवायझर एक्झाम या लिंक थ्रू करू शकता. तर बऱ्याचशा जिल्ह्यांसाठी ऑपरेटरची गरज आहे. तर तुम्ही या संधीचा लाभ घ्या. लवकरात लवकर या पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर ही होती माहिती आधार सुपरवायझरच्या पदाबद्दल. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.